वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। दीनानाथ गुरु महाराज की जय, हरिनाथ महाराज की जय, सब संतन की जय। अथ परमात्मने नमः। 29 अध्यायः। हस्तधरोनी मंदिरी नेले, बैठकीवरी सावकाश बैसविले। 5 दिवस राहावे म्हणतिले, भजन ऐकावा आम्हासी। ओम दीनानाथ गुरु माऊली। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्रीमद सद्गुरु दीनानाथ गुरवे नमः। प्रेमी जनो थोर विभूतीन जनी सहज स्थिती वर्तती। पर्यांतरीचे वर्म तुझिया प्रती नकळेची अधिकाराविने। जेथे आपल्या उपासना मार्गासी सुरक्षता भासे चित्तासी, तेथे प्रेमे मुक्कमाशीन सहज भावे जाताती। स्वये कष्ट सोसून राखिती परांचे मन, परी आपल्या ध्यासी येतानुन न करती परवा कोणाची। प्रेमळासी मेनाहून मौन हंत्यासी कठीण भाऊ, परिस्वास्ते प्रमाद होऊ नदी तिद कौनाविषयी। संतासी संताची भेटीन होता परमानंद पोटी। इतर जना ह्या मर्मगोष्टी कैशा कळतील श्रोते हो। बाह्यदृष्ट्या पाहती जन निस्वार्थी ठेवून म्हण, तेने होतो ओढातान परमार्थी संत सेवकाशी। परी सकल क्लेश साहून संत रक्षिती निजोपासण, चित्त चिंतनी ठेवून सर्वोपरी वर्तती जने। श्री विठा माईस शुभराय भेटी झाली सोलापुरे मठी। सकल प्रेमजनांच्या गाठी सहजी झाल्या तेथेची। सालाबाद पंडितरावाच्या घरीन मुक्काम करती सोलापुरी। पुढे शुभराय मठा भीतरीन कैसे गेले ते ऐका। श्री सिद्धेश्वर मंदिरा शेजारीन पांडुरंगाच्या मंदिरी। पंडितराव पुजारी नेमिला असे पंचणी। पूजे समयी धक्का लागून श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती झाली मग्न। नूतन मूर्ती करावी स्थापन, परिविघ्न येत नाना परी। पंडितराव माईस विनवणी करीन मूर्ती स्थापावी आपुल्या करी। नाम सप्ता देवा समोरीन स्वय करुणी जावे तुम्ही। तुम्ही तिथल्या संमतीन कार्य करतील स्वय श्री गुरुजती। न्यूनाधिक्याची परिपूर्तीन श्री सद्गुरु कृपे होईल की। पंडितरावाची भावना दे गुणन मुक्कामा राहिल्या स्वामी आज्ञे करून। श्री पांडुरंग मूर्ती स्थापून नाम सप्तारंभिला। नाम सप्ताह माझारी दर्शनासी ती नरनारी। श्री शुभराय मठीचे सेवे करीन ते आले श्री माईकडे। श्री माईची प्रेममयी मूर्तीन तेवीच बालसेवकाची सेवा पद्धती। देखोनी कौतुक मानतीन सांगती मठी जाऊन या। म्हणती आली वृद्ध योगिनी एकन संघ्यासे एक पोऱ्या सेवक। तयाचे बघावे कौतुकन दूर बैसोने एकांती। तुम्ही स्वयदर्शनाशी जावे निदृष्टीने कौतुक पावे। तयासी आपल्या मठी आणावे श्री पांडुरंग दर्शन। जनार्दन बुवाची कांता सुभद्राबाईन मठाधिपती मधुबुवाची आई। वैनी नामे पाचारती सकलैन येत दर्शना माईचे। वैनी प्रेमे करती नमन म्हणती आमच्या मठी यावे आपण। माई म्हणे गुरु इच्छे करून घडेल तैसे पाहू पै। झाला नाम सप्ता गोपाल काला शुभरायांनी श्री माईस दृष्टांत दिधला। म्हणती शिष्य मंदिरी सप्ता केला श्री गुरुमठी भजन का नको। माईने पाहता शोधून मानिले हे मंदिर शिष्यस्थान,
त्यांचे गुरु शिवराय म्हणून मठी समाधीस असती पै म्हणे आपणास मठी गेले पाहिजे समर्थाशी भजन ऐकविले द्यासी घेऊन चलावे पहिले श्रीमठ मंदिरी सेवक सेवके श्री माईचा अश्वरथा माझारीण बैसून नेले मठ मंदिरी तेथे चमत्कार देखोनी अंतरीण श्री माई विस्मित झाल्या कृष्ण वर्ण तेजस्वी ब्राह्मण प्रेम भावे सन्मुख येऊन हस्त धरोणी अश्वारथातून तळी उतरून घेत पै हस्त धरोणी मंदिरी नेलेण बैठकीवरी सावकाश बैसविले 5 दिवस रावे म्हणितलेणे भजन ऐकावा मासी माईस ब्राह्मण दृश्यमान इतर जना दिसेल कोठून गुप्त होता वर्तमान सांगे माई सेवका प्रती म्हणे येथे 5 दिवस न भजन करावे सावकाश काला करुणी निज ग्रामासन जाणे प्राप्त आले की श्री शुभराये दर्शन दिले श्री माईच समाधान झाले म्हणे पुढे सोलापुरी आल्या फुले मुक्कामास्थान हेच पै भजन काला झाल्यावरील सेवक माई शोभे करी माईने विना घेऊन भजनवरी नृत्य सुरू केले हो विना चुपड्या घेऊन हाती नृत्य आरंभिले श्री विठ्ठला पुढती आबाजी दाभाडकर प्रेमे नाचदिन माई संगे स्वानंदे भजन करिता नावरे प्रेमण झाली नृत्याची परिसीमा आनंद झाला मेघ श्यामा देखुनी प्रेमा माईचा नृत्य झाल्या म्हणे सेवकाशीने खाली बैसवी याद्यासी सकल म्हणती नृत्य करावयाशीन बल कैसे आले हो माई म्हणे प्रेम भरे नाचविले से श्री गुरुवरे अंतरी शोध घ्यावा चतुरण करता करविता श्री जगद्गुरु जनार्दन वाची प्रेमळाई नावा नामे वाहती सकलै चित्ती आप पर भावनाईन परमप्रिय सर्वाशी आव्वाचे सोज्वळ अंतकरण देखून माईस समाधान स्नेह भावे परमार्थी भाषण होत असे परस्परांचे श्री शुभरायांच्या इच्छे प्रमाण झाले 5 दिवस भजन सकल प्रेमियनाचा निरूप घेऊन नगर मुक्कामी पातल्या विनय भावे बघुताईन चरण वंदोणी बोले माई अनुग्रह देहुनी लवलाईन कृतार्थ करा मज लागे श्री माईस नावडे लोकाचारण तेने करी कोणाचा स्वीकार परी बघुताईचे भाग्य धोरण सहजी हेत पुरविला बहुजन अनुग्रह अपेक्षितेने परी उपाधी नावळे माईच्या चित्ती तथापि बघुताईची निर्मळ वृत्तीने तेने ओळले श्री दीनानाथ गुरु बघुताईचे प्रेमनिष्ठावंत अंतकाले नारायणास बजावित माझे गुरु सेवा वर्धन अखंड चालू ठेवी भाव गाणगापुरी येते जाती समयीन आजीच मुकामा जागा दे सत्कारुणी वाढवाविन प्रेम भावना उत्तरोत्तर नारायणराव प्रेम भावे चालवी मावशीचे वर्त बरवे माईच परी सेवका सवेण वागे अनन्य भावने बघुताई वैधव्य बालपणापासून केले माता पितयाचे शुश्रुण शेवटी गुरुचिंतनी चित्त रमुण केले सार्थक देहाचे सुख दुःख भोग काही न भोगिल्या विननुचके कोणाही परिभोग भोगिता श्री गुरुपाईन राखली वृत्ती माऊलीने असो कोरळ्यास गेल्या पायी सेवकासी बोधी विठामाई लढवाळ भाव द्याच्या ठाईन राखिला तू आजवरी पर्याता श्री गुरु मर्यादा राखून तू वागावे पुढे थुण अंतरी प्रौढुत्व भावून श्री गुरु चरण सेवावे सेवकाच्या अंगी बालपणन पाय चाटी घडोघडी करीन म्हण खेळे मुखास मुख लावून मार्जार्या आणि पिल्ला सम परिमाईचा बोध ऐकून बदलले सेवकाचे म्हण सेवा करी गुरुमर्यादा राखून गंभीरपणे सर्वदा श्री माई साती वृथद्वाल परिसेवके बालका परिसुसेविले ते कौतुक स्वय अनुभविले परी बोलता नहे चिनित मुखे इति श्री गुरु प्रेमामृत श्रीमत् सद्गुरु दीनानाथ संमत एकवेद भक्ती वर्णन नाम 29 गोडा श्रीमत् सद्गुरु दीनानाथार्पणमस्तु।